मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। जसं की मित्रांनो, आज आपण पाहत आहोत आणि पाहूया मित्रांनो की आज आपण जिथं आलो आहोत ते गाव आहे मित्रांनो हिवसिंग आहे। छोट्याशा गावी आलो आहोत। कारण असं आहे मित्रांनो, ह्या गावी यायचं, आपल्या रेल्वे स्टेशनची लाईव्ह अपडेट द्यायचं। जी आपली गाडी आलती होती मित्रांनो, आपण रविवारी हा व्हिडिओ टाकला होता, 2 रविवार झाले असते मित्रांनो त्या गोष्टीला। तर रायमोमध्ये आपली जी गाडी आलती रोल घेऊन, तर ती रोल घेऊन मित्रांनो गाडी आलेली होती आणि ती आपल्या बीडपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर कमी झालेली आहे मित्रांनो। बीडमध्ये गाडी ती गेलेली नाही अद्यापही आणि त्याच्या अलीकडेच मित्रांनो ती गाडी रिकामी झालेली आहे। कारण असं आहे की रूल संपलेला आहे आणि पुढे काही तांत्रिक अडचणी आहेत की रूल काय आपल्या रेल्वे स्टेशनच्या रेल्वे मार्गाचं थोडं काम बाकी आहे मित्रांनो बीडपर्यंत जाण्यासाठी। तत्पूर्वी अलीकडेच गाडी रिकामी झाली आहे आणि गाडी आहे का ती आज ह्या ठिकाणी या दिवशी गाडी आपली वापस जाणार आहे। तर गाडी मित्रांनो आपल्या स्टॉपपासून निघलेली आहे, सध्या नवगण राजुरी या रेल्वे स्टेशनवरती आलेला आहे मित्रांनो। तर आजचा आपला व्हिडिओ प्रामुख्याने ह्याच कारणासाठी आपण बनवत आहोत की आपली जी गाडी आहे 011388 मित्रांनो असा जो क्रमांक आहे गाडीचा, तर ती गाडी आपली आज वापस जाणार आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनकडे, अमळनेर रेल्वे स्टेशनकडे। तर त्यासाठी आपण आज लाईव्ह स्वरूपाची महत्त्वाची अपडेट तुम्हाला देण्याकरता आज आपला हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओसोबत आमच्यासोबत नक्कीच राहा मित्रांनो। तुम्हाला आज न मिळालेली अत्यंत महत्त्वाची अशी सुंदर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या मागं की जी साईट आहे मित्रांनो, ते आहे नवगण राजुरी कोण बीड कोण येणारी साईट आणि माझ्या समोर पाहू शकता मित्रांनो तिथे एक काम चालू आहे। तर ती आहे मित्रांनो आपली विगनवाडी अमळनेर आष्टीकडील साईट। तर मित्रांनो, आज आपली जी गाडी आहे ती कसल्या हालतीत कसल्याही स्वरूपात आज ती आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे आणि विगनवाडीकडून ती गाडी प्रामुख्याने मित्रांनो रिवर्स जाणार आहे, विगनवाडीपर्यंत ती रिवर्स जाणार आहे आणि विगनवाडी रेल्वे स्टेशन पासून गाडीला इंजन लावून मग गाडी आपली नगरकड पुण्याकडे जाणार आहे। तर मित्रांनो, गाडी अवघ्या काही अर्धे 1 तासात म्हणा किंवा 1 घंट्यात म्हणा गाडी इथे येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह अशी आणि महत्त्वाची अशी अपडेट देणार आहोत मित्रांनो। गाडीत बसूनही जाऊया आपण, कसा नजारा आहे, कशी गाडी चालते, कसं आपलं स्वप्न आहे बीडकरांचं ते नक्कीच पाहूया मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गाडी येईपुरती आपण तत्पूर्वी वाट बघूया आणि गाडी आली तर नक्कीच आपण त्या गाडीत बसूया, गाडी दाखवूया आणि कशा पद्धतीने मित्रांनो आपला रूट आहे सुंदर बीड ते विगनवाडी आपण दाखवण्याच्या ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूया। तर शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्या सोबत राहा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह अशी महत्त्वाची अपडेट आम्ही आज देणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा। तर फायनली मित्रांनो, ज्या गोष्टीचा आतापर्यंत आपण एवढं वाट बघत होतो, ज्या गोष्टीच्या आपण एवढे आतुरतेने इथं थांबलो होतो मित्रांनो, ती गोष्ट फायनली झाली आहे मित्रांनो। तुम्ही माझ्या मागा ऐकूही शकता आणि पाहू शकता मित्रांनो की जी आपली गाडी आहे, रेल्वे आहे, ती रेल्वे फायनली आली आहे आणि आपण त्या गाडीमध्ये चढणार आहोत मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण तुम्हाला छोटे गोष्टीची इन्फॉर्मेशन देऊ आणि पूर्णपणे माहिती देणार आहोत मित्रांनो। तर आमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा मित्रांनो। हा व्हिडिओ, हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनुभवी, अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे मित्रांनो। तर चला तर जाऊया मित्रांनो। पाहू शकता रेल्वे आपल्याला आलेली आहे। तर फायनली मित्रांनो आपण पाहू शकता हे आपण आपल्या रेल्वेवरती, हे आपली स्वप्नपूर्ती रेल्वेवरती आलो आहोत। आपण रेल्वेवरती आहोत आणि पाहू शकता कशा प्रकारे आपली जी काही रेल्वे आहे ती चलत आहे, जात आहे विगनवाडी अमळनेर रेल्वे स्टेशनकडे। पाहू शकता भरपूर जण व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा इथं आले आहेत मित्रांनो आणि समोर पाहू शकता की लोको पायलट इंजिनमध्ये एक आहेत आणि इथे एक लोको पायलट आहे मित्रांनो। ज्या गोष्टीचा आपण प्रतीक्षा करत होतो, जे गोष्टीचा आपण इतक्या वेळेपासून वाट बघत होतो मित्रांनो, ती गोष्ट आलेली आहे।
पाहू शकता माझ्या मागे जी रेल्वे आहे, आपण रेल्वेवरती बसलेलो आहोत आणि अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर अशी रेल्वे आपली जात आहे मित्रांनो. पाहू शकता सुंदर अशी रेल्वे. तर पाहू शकता की माझ्या मागं दोन लोको पायलट बसलेले आहेत आणि ही आपली रेल्वे आहे. पाहू शकता की कशा पद्धतीने आपली सुंदर अशी रेल्वे सुंदर अशा वातावरणातून नगर बेडपरी रेल्वे जायली आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो लाईव्ह अपडेट आमच्यासोबत राहा. तुम्हाला लाईव्ह माहिती देणार आहोत, लाईव्ह माहिती सांगणार आहोत. तर आता आपण आलो आहोत मित्रांनो रायमोया रेल्वे स्टेशन जवळ, रायमोया रेल्वे स्टेशनवरती. तर अगदी जवळ आहे मित्रांनो, 2 ते 3 किलोमीटर अंतर असणारे मित्रांनो रायमो रेल्वे स्टेशन आहे आणि सुंदर अशी रेल्वे आपली जात आहे. सुंदर अशा वातावरणात मित्रांनो आपली रेल्वे जात आहे रायमो शिरूर ह्या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशनकडे. माझ्या समोरील बाजूत तुम्ही पाहू शकता मित्रांनो की 2 लोको पायलट बसलेले आहेत. ते मागं आपली गाडी आहे जी रिव्हर्स येत आहे. ती रायमो आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती तिचं इंजन चेंज होणार आहे, पाठीमागून लागणार आहे. तत्पूर्वी गाडी मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत ही रिव्हर्स जात आहे. तर रिव्हर्स पाठीमागची संपूर्ण छोटी ना छोटी गोष्टीची माहिती घेण्यासाठी मित्रांनो 2 लोको पायलट मागती बसले आहेत आणि 2 लोको पायलट आपल्या इंजिनवरती समोरच्या डब्यामध्ये बसले आहेत, ते रिव्हर्स घेत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे. चौक बाजूला तुम्ही पाहू शकता की आपण आलो आहोत जवळपास रेल्वे स्टेशन जवळ आपल्या रायमो रेल्वे स्टेशनवरती. अशा पद्धतीने सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असा नजारा आहे. सूर्य अगदी डोक्यावरती मावळल्यासारखा आला आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये आपण जात आहोत, पाहत आहोत आपली रेल्वे रायमो रेल्वे स्टेशन. तर अगदी थोडंच अंतर राहिलं आहे मित्रांनो रायमो रेल्वे स्टेशनवरती. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मित्रांनो तिथलं काम चालू आहे. तर मित्रांनो ही गाडी जाणार आहे नगर या ठिकाणी, नगरपासून मनमाड किंवा पुणे म्हणा त्या आपापल्या ठिकाणी जाणार आहे. तर मित्रांनो आमच्यासोबत लाईव्ह मध्ये राहा, आमच्यासोबतच राहा. तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा घाटातून, डोंगर घाटातून पाहू शकता की माझ्या दोन्ही बाजूला थोडा चढ आहे. डोंगर म्हणता येणार नाही मित्रांनो, सुंदर डोंगर भागातून माझ्या पाठीमागं पाहू शकता मित्रांनो की जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून आपण जाणार आहोत. अतिशय सुंदर असं वातावरण, सुंदर अशी तिथं असं दृश्य दिसतं मित्रांनो. पाहू शकता की अगदी जवळ ब्रिज आलेला आहे मित्रांनो. तर सोबत राहा मित्रांनो, पाहूया आपण ब्रिजपासून कसं वातावरण दिसतंय, कशा प्रकारे सुंदर असा इथलं चित्र, सुंदर असा नजारा इथला दिसतोय मित्रांनो. पाहू शकता कशा पद्धतीने मित्रांनो इथं चालले आहेत. माझ्या आजूबाजूला पाहू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने इथं लोक थांबले आहेत. खूप प्रतीक्षेने, खूप आतुरतेने आपले बीड रेल्वेचे मित्रांनो लोक वाट पाहत राहणार आहेत. तर लवकरच अगदी थोड्या दिवसामध्ये आपली बीड रेल्वे जी आहे ती आपल्या येणार आहे. आपल्या बीडमध्ये आपल्या अमळनेरपर्यंत, विगनवाडीपर्यंत डेमो चाचणी तर झालेली आहे मित्रांनो. लवकरच बीडला ही डेमो चाचणी होणार आहे. तर पाहू शकता की सुंदर असा ब्रिज खालून आपण जात आहोत. पाहू शकता अत्यंत सुंदर, अत्यंत मनमोहक
अत्यंत मस्त असा नजारा आहे, सुंदर, खूप सुंदर अशा पद्धतीने मित्रांनो आपली जी बीड रेल्वे आहे, जी नगर बीड परे रेल्वे मार्ग आहे, तो अत्यंत सुंदर अशा वातावरणात जाणार आहेत. सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर आमच्यासोबत राहा मित्रांनो, तुम्हाला छोट्या गोष्टीची अपडेट आणि छोट्या गोष्टीची इथली माहिती तुम्हाला देणार आहोत. हा मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होईल, ह्याची मी माफी मागतो मित्रांनो. पण वातावरण इतकं सुंदर आहे, वातावरण इतकं रम्य आहे, असं आहे आपल्या बीड नगर परे रेल्वेचं. तर अत्यंत मस्त आणि अत्यंत सुंदर वातावरण आहे. त्यामुळेच आपला रेल्वे जो हा व्हिडिओ आहे मित्रांनो रेल्वेचा थोडा मोठा होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लाईव्ह अपडेट, लाईव्ह गोष्टी पाहण्यासाठी आमच्या सोबतच राहा. तत्पूर्वी तुम्ही छोट्या गोष्टीचं इथं वाट बघू शकतात, नजारा बघू शकतात, ते पाहू शकतात. भरपूर लोक इथं आलेले आहेत आणि आपण पाहू शकता की सुंदर असं वातावरण आहे. सुंदर असे लोक हाय करीत आहात आपल्याला. तर पाहूया मित्र आपण कशा पद्धतीने आपली जी रेल्वे आहे ती पाहू. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण आलो आहोत जिथं आपली रेल्वे तिथं रोल ठेवले होते, नवीन रेल्वे घेऊन आपली रोल घेऊन आले होते मित्रांनो. ती रेल्वे तिथं आपण आलो आहोत. पाहू शकता माझ्या मागे की जे रेल्वे आपले रोल ठेवले होते ते पूर्णपणे खाली झाले आहे मित्रांनो. 1-2 दिवसापूर्वी मित्रांनो रेल्वे खाली झाली, पण काही अडचणी असल्यामुळे मित्रांनो रेल्वे ही वापस जात नव्हती. ती अडचण आता दूर झाली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा पद्धतीने इथलं वातावरण आहे. जी आपली रेल्वे आहे, रेल्वेचे जे नवीन रोल घेऊन आले ते मित्रांनो, ते नवीन रोल घेऊन आले, ते रिकामी रेल्वे झालेली आहे. सुंदर अशा वातावरणात, सुंदर अशा मस्त अशा गार हायवेमध्ये मित्रांनो आपली रेल्वे जी आहे नगरकडे जात आहे. लवकरात लवकर मित्रांनो रेल्वेची गती अगदी थोडी आहे मित्रांनो, जास्त गतीची रेल्वे नाही, अगदी सावकाश हळुवारपणे मित्रांनो आपली जी रेल्वे आहे मित्रांनो, ती रेल्वे जाणार आहे मित्रांनो आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती. तर विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती मित्रांनो आज रात्री मुक्काम घेईल रेल्वे आणि उद्या सकाळपर्यंत विगनवाडी पासून ते पुणे असो किंवा मनमाड असो किंवा अहमदनगर असो किंवा आपलं अहिल्यानगर आष्टी असो मित्रांनो, त्या रेल्वे स्टेशन करते मित्रांनो आपली गाडी. तर मित्रांनो फायनली आपली रेल्वे ज्या डोंगरामधून गेलेली आहे, जात आहे. तर मित्रांनो अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर नगर बीड परी रेल्वे मार्गाची छोट्या गोष्टीची माहिती मित्रांनो, सुंदर अशी माहिती, रेल्वे स्टेशनची माहिती आपण देत राहणार आहोत. तर आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तुम्ही जो पूल पाहतात मित्रांनो, तो पूल आहे दगडवाडी खडकवाडी ह्या गावचा मित्रांनो रोल आहे. रोलाखाली आपली गाडी जात आहे. अगदी सुंदर असं वातावरण इथं दिसत आहे मित्रांनो. खूप असं तुम्हाला सांगू शकत नाही, असं सुंदर असं वातावरण मित्रांनो दिसत आहे. खूप मस्त अप्रतिम मित्रांनो. ती शाळा आहे मित्रांनो आपल्या रायमो दगडवाडीच्या अलीकडची. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मित्रांनो इथं खडकवाडी दगडवाडी जे काय गाव आहे, त्या गावाभोवती शाळा आहे. सुंदर अशी रेल्वे आपली त्या शाळा भोवती, त्या रेल्वे ब्रिज भोवती जात आहे. सुंदर असं खूप मस्त असं वातावरण आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने लाईव्ह माहिती, लाईव्ह अपडेट देण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनल सोबत राहा मित्रांनो. अशाच पद्धतीने लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी, लाईव्ह गोष्टी नगर बीड परी लाईव्ह मार्गाचं काम पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन अपडेट जी काय गाडी येत आहे जात आहे अशा पद्धतीने सुंदर असं अपडेट आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो असं वातावरण आहे अगदी फ्रेश मित्रांनो. पाहू शकता की भरपूर लोक इथं जमलेले आहेत, जे आपले रेल्वे येत आहे रेल्वे पाहण्यासाठी, रेल्वे बघण्यासाठी खूप सारे लोक इथं जमलेले आहेत. तर सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये रेल्वे जे आहे आपल्या अहिल्यानगर अमळनेर विगनवाडी रेल्वे स्टेशनकडे जात आहे. तर आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा मित्रांनो. सुंदर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो.